नाही बोलायची मास मोडलाय. तुम्ही फाड्या बांधला ना फाड्या, आपल्या लगेच लक्षात आलं की आपलाच माणूस आहे. मला तर माहितीची आपण किती हँडसम आहे. थांबा चष्मा काढू द्या. आता कसा दिसतोय? गोड दिसतोय ना? मग लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अक्षरशः ना डोळ्यातनी पाणी आले पाणी. नमस्कार मंडळी, आपण जाऊया आता गौरीकुंडला स्नान करायला आणि आपल्या मागे आपडण काय म्हणणं आहे तुमचं? हा परत कधी येऊ नका, लय गार लागते हो. नाव नक्की या. चांगल्या ठिकाणी केदारनाथला जायच्या आधी स्नान केलंच पाहिजे का नाही? ही कपडे आमची. हा ही कपडे अनुवानिगत घेऊन चालतोय. नाही हाय शीट. आता झाले आपण गौरीकुंडला. इथं असते एकदम गरम पाणी, कधी पण या. काय माहिती असं काय माहित नाही. आत्ता वाजल्यात साधारण 3:30 सकाळच्या. एवढं गरम पाणी आहे गौरीकुंडमध्ये, बेकार अक्षरशः ना वापा निघतायत अंगाच्या. केदारनाथला जायच्या आधी तर स्नान केलंच पाहिजे. आणि आपली गँग दाखवतो तुम्हाला कशा आंघोळ करतात एवढ्या थंडीचं. पण सायन्स बी लावू शकलो नाही अजून. गाय बने तिथं आहे का देवाचं आहे. वरतून पाणी येते डायरेक्ट इथं खाली. उकडे निघत होते अर्धी. 5 वाजता चालू केलं आपण चढाय. 4:30ला आपण निघालोय खाली. बघू किती वाजता पोचतो इथे. बॅगी बिगी तर काय ना आपल्याजवळ. आणि तेजस सर फुल जोमात चाललेत. तेजस सरांचं आता कोमात गेले नाही मग बरं होईल. त्या माग लगेच आहेत आपडून आणि नंतर आहेत आपले वाघ. नंतर वाघ आहे वाघ 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 सध्या तरी सगळ्यांच्या पुढे आहे. नंतर आता वाघ काय करतोय काय माहित. अरे आता आगातल्या वाचन नको झाली. मला तर ही जर्किन बिड जड झालंय माझ्या अंगावला आता सध्या. हा वाघ 2 किलोमीटर नाही चालला म्हणतोय 5 किलोमीटर आलो का. हा मी एवढी महिनाभर प्रॅक्टिस केली आणि घराचं डोंगर पार खालीवर केलं पाय कवर झाल्यापासून. आणि आता इथं 2 किलोमीटर चाललंय त्याचा काम निघतोय. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? हो त्याचे सर येऊ नका इकडून. असं नाही बोलायचं येऊ ना. हा तू वाकला म्हणजे सगळे वाकणार असं नाही. ओके 15 किलोमीटर आहे. हा मग अशी बी तेवढंच होतं. अरे तुम्ही म्हणता एवढ्या अंधाराचा वगैरे मी का घातलाय. उगाच पुरी बिरीने मला बघितलं तर लाईन नको माराय नाही म्हणून घातलंय. डोळे चिलट जाते. हा आता सांगतोय. आणि ह्यो वाघ जर थांबला त्याच्याच काठीन त्याच्या वरच्या भुटकडा करत असते. वाघ थांबत नसतो. हा आणि ह्याला काय हे नल्लं ह्याला थांबून देत नसतोय मी. हा कसे आहेत श्वान. नुसतंच पाणी. ही बूट वाचवायला कशी बा कडकडून चालल्यात. बूट दिसते हा त्या अंगो करायची का. जतीन कुठे जतीन 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 कसं वाटतंय तुला? 1 नंबर. हा 1 नंबर. फाटून हातात आली ते सांग की. सरांची तर अवस्था काय कशी 1 नंबर चालली बघा. आणि सगळ्यात पुढे चालल्यात आकाश शेठ. शेठ हो शेठ बघा की एकदा इकडे आमच्या ब्लॉग मध्ये गरीबाचे. हा हे सर गोडा घ्यायची काय का इकडं इथंच धंदा चालू करू आपण दोघं. जीपडच परवडून 1% का कितना लेते हो? मतलब वेट पे होता है क्या? 50 किलो होगा तो 5000. हाँ
जैसे 60 किलो होगा तो 6000। मतलब जैसे 50 के आगे जाएगा 10-10 किलो हाँ वैसे रेट बढ़ते जाएगा। बस। अच्छा आपके पैर भी दुखते नहीं क्या इधर? दुखते क्या करना भाई, हाँ दुखते क्या करे, देखो ये भी करना पड़ेगा ना, पेट के लिए करना पड़ता है करना पड़ेगा ना। है ना। कितने पेरियां मारते हो आप दिन भर? एक ही क्या? आज गया कल आया। हाँ मतलब उनको लेके भी आने का फिर से। हाँ अभी कितना दूर है? अभी है ऐसे हो गया कि 13 किलोमीटर क्या? हाँ मतलब आप जाने आने का 6000 लेते हो क्या? ना जाने का। और आने का भी? ओ या आने का कम? आने का भी है 100 के ऊपर। ठीक है चलो जाओ के फिर। हा सगळी गँग आपली राहिली माग, आपण चालू पुढं. लई तर लई किती 4 किलोमीटर चाललो असेल पण असं वाटतंय 40 40 किलोमीटर चाललो या. तुम्हाला जर यायचं असेल डायरेक्ट बॅगी गोड्यावर द्यायच्या आणि मोकळं फक्त एक काठी घेऊन यायचं आपलं चालू. तेच की खेचा आणि आता मस्तपैकी उजाडणार रे. तुम्हाला उजाडताना मस्तपैकी सीन दाखवतो. ते आधी धबधबा बघून घ्या. दिसत असला तर अंधारात बघा, नाही तर जाऊ दे सोडून द्या. उजाडल्या दाखवतो. एक नंबर व्ह्यू आहे. नुसतंच धबधबा आहेत, नुसतंच धबधबा आहेत. कसा आहे अप्पाडॉन एक नंबर नुसतं स्नॅप. वाढीव असतील लय. जसं जसं वर जाईन तसं जसं क्वालिटी वाटते आपल्या. वाढीव धबधबा या. एक नंबर सीन आहेत, काहीच विषय नाही. मस्तपैकी उजाडले आता. आम्ही साधारणपणे आम्ही 30% प्रवास केला असेल कंप्लीट. फोन नंबर 200. आमची गँग काय अजून फोन पण उचला ना आणि कुठे पण दिसा ना. बघू आता किती वाजता पोचतोय. अजिबात गर्दी नाही. यायचं असेल तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या महिन्यात या. काय माहिती आप्पा? शक्यतो सप्टेंबर. पाऊस पण नाही. आणि जर का बॅग बी कॅरी केली तुम्ही तर मग आतापर्यंत निम्यातच थांबला असता. इजला तुम्ही. जय श्री केदार. ओम नमः शिवाय. गोडा बिडा घेऊन येत असताल तर तुम्हाला इकडून जायला लागते. तिथं बोर्ड लिहिलेलं आहे आणि चालत आपण इकडून जाऊ शकतो. हा विषय नाही. गोड्याने गेला तरी तेवढंच अंतर पडतं आणि चालत गेला तरी तेवढंच. ये मार्ग अलग है क्या? ये वाला मार्ग अलग है? पैदल नहीं जा सकते इससे? जा सकते हैं. ये अच्छा लग रहा है मुझे. आगे भी मिलता है रास्ता ना. मिळत आहे ना. ठीक आहे. हा कसं आहे नुसतं पाणी आणि इकडं नुसत्या धाऱ्या. भेंडी आपी आहे बघ. ज्याची पाटती त्यांनी इकडे येऊ नये. कसं वाटतं एवढं सांग तुला इथे येऊन? अरे स्वर्गात आले का? एकदम स्वर्गच ना. एवढा अट्टास यासाठीच केलता. कसा आहे व्हिडिओ किंग हा आप्पा शेठ. लय लांब जायचं आपल्याला. लय लांब जायचे. मस्त आता आपण जाणार पुलावनी. तोंडात नुसत्या वापा निघतात आपल्या. ये महिला. हा भाई जन्नतचं बघायची असं ना. जन्नत ओनली केदारनाथ. व्ह्यू बघा व्ह्यू. काय व्ह्यू वाढीव. हा पूल तर काय बोलायचे जणू काय आमच्या पबजीतलाची. हा हे पबजीतले ग्रँड मास्टर. कसं आहे हा सोपं नव माय. आणि आता आल्यात नुसतंच गोड. आयला पुलाव नुसतंच बिगले होत होत. खाली बघा खाली कसं आहे. नुसतं खाली गेला डायरेक्ट खाली. आता मस्त वर गेला आपण गोगल बिगल टाकणार आहे त्यामुळे दम काढा. तिकडून बरं पण आहे. मला काय वाटतं तिकडून आल्यावर परवडलं असतं. आता इकडून आपण मास मोडून घेणार जन्नत. कसं आहे वाघ अरे बावड्या. हा
एक नंबर. तुला मराठी येते का ए बाळा. कसं दिसतंय नुसतं सोनं, नादच करायचा नाही. अरे छलावा आहे छलावा. हा असं वाटतंय 8.5 आहे पण हे असेल 15. अरे लय खालून आलो. वाढीव सिने वाढीव. हे बघ एक नंबर. बरं दिसतोय का. आपल्याला आहे ना आता बर्फ बघा. चल जवळचा व्ह्यू पण दाखवतो. वर गेल्यावर परत करतो. एवढं जाणतं राहिलंय. बाबांनी बोलावलं इथं यायला तर लागणारच होतं. वर गेल्यावर तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो. शेवटपर्यंत चालतच जाणार. कसा बसला या हा फाट्यात या का नाही फाट्यात या प्या. तर त्या आधी दिसतो. हा मराठ्यांचं रक्त आहे मराठ्यांचं. काय चालतच जायचं. गोड वाटतंय तसं जवळ आले त्यामुळे आता चष्मा घातलाय मी. तुम्हाला तर माहितीची आपण किती हँडसम आहे. हा एक नंबर. होय. इथं लय आता राहिले 5 किलोमीटर. ते 5 किलोमीटर बी मला तर आता 50 सारखं वाटतंय. आणि आपली गँग तर निम्म्यावर पण नाही आली. हा ती आता किती वाजता आहे त्यात किती वाजता नाही काय माहित नाही. तर आपण मस्त फिरून घेऊ सगळं. आणि हाच तुम्हाला सांगायचं मग तुम्ही देऊ नका. तुम्ही फक्त आपलं ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा. वादच नाही काय हा आपली याडीच्या पोटच्याच नाव तू तोंडात नाही. बर्फ बघायचे हो तुम्हाला. बर्फ दाखव थांबा. कसा आहे बर्फ झूम करून बघायचे. थांबा झूम करून दाखवतो. नुसताच बर्फ ठेवा. आता किती किलोमीटर राहिला आपण 5 राहिला. माग आपले तुम्ही बर्फ बघू शकता कसा आहे. एक नंबर. काही जण काल आले असतील ते आता निघालेत परतीच्या प्रवासाला. आपण आता 1 तासाभरात पोहोचणार आहे. तिथला फक्त आपल्याला व्ह्यू बघायची बास. वाढी मग अशी 5 किलोमीटर आता 4.5 किलोमीटर दाखवते. शपथ सांगतो 1 ते 1.5 किलोमीटर चाललो असेल. आणि ह्याच्यात फक्त 500 मीटर अंतर कमी दाखवते. बाप्या काय म्हणतोय तू. एक्सपायरी डेट नाही ना. आणि आता ह्यो एवढ्या थंडीत इथं हिल पेतोय. एवढ्या थंडीत हिल पेतोय की इथं फ्रीजची गरज नाही तरी याला हिल प्यायची. मग तुम्ही अंगात काय आता तुम्हाला सांगायची गरज नाही किती येते तुम्ही ओळखू शकता. मग एवढ्या थंडीत पण आता आपण मस्तपैकी हिलचा आस्वाद घेतोय. डरकी माकी समजलो. अरे फुटता आहे ना. शपथ सांगतो बोटाला एवढं होत आहे ना तर असं वाटतं कापतंय काहीतरी. बिगारी होती. नाही लय वाट लागते. 1 नंबर लागते बघ किती. फील कसा बरं. थांबा चष्मा काढू द्या. आता कसा दिसतोय गोड दिसतोय ना. मग लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पाहिजे का तुम्हाला. हा कशी आहे केदारनाथला साफसफाई. थोडा सुद्धा कचरा नाही. आपण काही काढायचं. हा चल ना काढू. पुढे इथं काढायचं. एवढं शूट केलंय खाली ब्लॉगसाठी. पण जसं जसं वर येईन तसं तसं असं वाटतं की खालचं शूट म्हणजे काहीच नाही. काहीच शून्य या सगळ्यासमोर शून्य. फक्त आता चालायचे दम लागलाय. पण जसं जसं आहे ना समोरचं वातावरण दिसन ना भाई एकदम मन असं प्रसन्न होऊन जाते. एकदम मस्त वाटतंय. वाढीव कुठला आहे तुम्ही. पंढरपूर. आपली माणसं भेटल्या का गावांनो. आणि आपली माणसं भेटल्यावर जो आनंद भेटतो ना तो कुठंच नाही का हो. शेवटी आपली बोली ती आपली बोली. हा चला बाबा. मग कसं वाटतं इथं येऊन. छान वाटते. एकदम छान ना. गार आहे. किती वाजता निघालेला. सकाळी 6ला घोड्यावर निघाला का डायरेक्ट. नाही खाल्ला होती हा परत घोड्यावर 6 वाजता. आम्ही 5 वाजता चालत निघालोय. कंटिन्यू चालतोय. गार आहे वातावरण अगदी गार वाटत. एकदम गार ना. 4 तास आधी चालू. 4 तास आधी झालोय आम्ही चालत. नाही ऊन काही आहे सिर्फ. हे दे किती ना
तुमचं गाव कोणतं? आम्ही नारायणपूर पुणे. दत्त मंदिर. हा बस, सोड ना. कसं आहे हेलिकॉप्टर आणि ह्याची बायको चॅप्टर. तुम्हाला लगेच ओळखलं माहितीये का? गाव कुठलं? आपलं गाव नारायणपूर. तुम्ही फाड्या बांधला ना फाड्या, आपल्या लगेच लक्षात आलं की आपलाच माणूस आहे. हा? मी पंढरपूरच्या पलीकडे. विषयच नाही बाबा. सॉरी काका. की आता कसं भावा म्हणत आलोय ना. मग कसं वाटतंय तुम्हाला? एकदम चांगलं वाटतं. एकदम चांगलं ना. किती झाला इकडे बाहेर? हा तुम्ही किती झाला इकडे? आम्ही आत्ताशी संध्याकाळी आलतो रात्री, आज सकाळी चालू केलं ट्रेकिंगला. 10 दिवसाला आलोय आम्ही आज. होय चांगले पंजाबच्या आला तिकडे गुजरात ही होय. ही कृष्णा देवी. वैष्णवी देवी आम्ही आता इकडे गेल्यावर जाणार आहे. आम्ही तिकडनं आलोय आता घरी जाणार. चालेल भैया आपको कैसा लगता है? आपका तो पेटी पे चलता है. हा 4-5 वाजता चालू केलं तर चढाय आणि आता वाजायला 9 वाजता उन्हा आलोय. 9 वाजता शपथ सांगतो एवढं गार लागत होतं खाली. अक्षरच्या हाताचे आहे ना आमच्या पार पिपाने वाजलेले पिपाने. राहिले 2 किलोमीटर. आणि आता राहिले फक्त 2 किलोमीटर. खाली होतं चव्हा डोळ्यात पाणी आलतं. वर गेल्यावर काय होणार आहे आपल्याला नाही माहित. पण उन्हात आल्या एवढं बरं वाटतंय. पण गरम बी लय होती. लय गरम होते आणि जर्किन बिरकिन सगळं काढून टाकले आणि गॉगल घालतो. थांबा टावर बघ. तुम्हाला तर माहितीच आहे त्यांना टावर मी किती क्यूटी. नेटवर्क सेवा दाखव. आणि नेटवर्क सेवा एकदम ओके एकदम. कसं आहे पहाड. हा बाबे चले पहाड पे रील्स तुम्हाला भेटणार. सगळ्या रील्स भेटणार पहाड पे बिहार पे. तो आता आपण पुढे जाणार आहे आणि आपली शॅडो कशी दिसते एकदम चिकनी बॉडीवानीच आपल्या. वर जाऊन तुम्हाला मस्तपैकी व्ह्यू दाखवतो सगळा. कारण की आपण दोघं चालूय पुढे. बाकीचे आत्ता तुम्हाला सांगू का कुठे आहेत. एक जण आहे ना, एक जण एक्झॅक्टली तसं आली ह्या पहाडीच्या मागं आणि बाकीची 3-4 जण इथं आली असतील. ते आता बघू येतील तेव्हा येतील. संपला आता. तोवर मी आहे. लाईक करा आणि follow. सुख म्हणजे काय सुख. पार्लेची बिस्किट आणि पाणी. हा एकदम लहान म्हणजे आठवले अजून मी लहानच आहे. मी अंगाने वाढलो फक्त. बाप्पा बरे वाटते हिची आधी काय नाही. मॅगी इथलं खाण्यापेक्षा पाणी आणि पार्लेची बिस्किट नादच करायचा नाही. तो होते का तुम्हाला बी खायचं असेल तर पाणी घेऊन या. इथं पाणी 100 रुपयाला आहे. एक बिस्किट नंबर. आवड आम्ही खाली पाणी घेऊन या. इथं 100 रुपयाला आहे. आणि ज्याला माझी त्यांनी यायचं घ्या. काय विषय नाही. कसं आहे ना नशीब ज्यावेळेस साथ देत नाही ना नशीब अशी अवस्था होती. नशीब साथ देत होता हा? अशी अवस्था. हा एवढा लांब चालत आलो. शेवटला बॅग नाही ना पक्का काम ताम केलं. अख्खी बॅग तुटली. मस्त गाड्याने आणले. मस्त गोड्याने आणली आपण. काय सांगू आता तुम्हाला. आता वर जाऊन आपण पहिली बॅग बघू मग बाकीचं नियोजन लावू. काय माहिती तुम्हाला ठेवा. नाही माझी इच्छाच नाही बोलायची. मास मोडलाय बॅगेने लावलाय गोडा का कशी मोडली. हे बी दाखव किती राहिले. आता बॅगेने माज मोडलाय. अजून लय लांब जायचे आपल्याला. एवढा सगळा 8 तास फक्त या क्षणासाठी गेलता. ते क्षण तुम्ही बघू शकता. थोड्याच वेळात आपण ते जाईल. किती काही होती दर्शनाला जायची म्हणल्यावर जायची आज. थोड्या वेळाने एकदम थंड हवा आहे. थंड. हे बाबा वर काढ ना. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. बाबा वर काढ ना. कसं आहे केदारनाथ. अक्षरशः ना अक्षरशः अंगाव काटा आला. इथं आल्यावर काटा एवढं बेकार फील होतंय ना. एवढं पॉझिटिव्ह वाईब एवढं पॉझिटिव्ह वाईब आहे ते सांगू शकत नाही. बोल ना. आता आमची गडी पण येते ना. हा? मला सीन दाखवतो प्रॉपर तिथून पुढे या. प्रॉपर सीन. डाव्या साईडला कपडे. 2 मिनिटं आपण जाईल तिथपर्यंत सगळं सांगतो मला. 2 मिनिट एवढा दमलोय आणि ते बॅग सुधारा ना काय. शपथ सांगतो. आम्हाला असं मग आमचं डिस्कशन झालं आता रूम घ्यायची गट्टे. लय लांब आले. पण आपण आलोय मंदिरापाशी.
बेकार अक्षरशः डोळ्यातनी पाणी यायची वेळ झाली हा. पार्लीची बिस्किट खतरनाक खतरनाक खतरनाक. बिस्किट खाऊन पाण्यावर खाकी एक नंबर लागते पार्ले. दाखवतो 2 मिनिटं सगळं दाखवतो. अक्षरशः ना डोळ्यातनी पाणी आले पाणी. एवढं बेकार वाटतंय ना बेकार खतरनाक भाई. बघू शकता तुम्ही द हेवन प्लेस केदारनाथ. भाई फायनली ड्रीम इज कम्प्लीट. काय शेवटी बाबांनी बोलावलं ना आपण आलो. आणि आयुष्यपच सांगतो एवढं भारी वाटतंय ना एकदम भारी. वाढीव कसा आहे विषय हा. जय श्री केदार. अक्षरशः ना डोळ्यातनी पाणी येते खूप म्हणजे लई वाढीव बेकार. सगळ्यांनी दर्शन घ्या आणि नक्की सबस्क्राईब करा.